हवामान खातं म्हणतं पाऊस येईल आणि नेमकं त्याच दिवशी पाऊस येत नाही म्हणून काय तुम्ही हवामान खात्यावर केस करता? नुकसान भरपाई मागता? अहो हवामान खातं अंदाज व्यक्त करतं, छातीठोकपणे सांगत नाही आणि त्याचे ते वेगळे पैसे घेत नाहीत। तुम्ही मात्र छातीठोकपणे सांगता 1 महिन्यात गोरेवाल म्हणून। अहो 1 वर्ष झालं हो तुमच्याच क्लिनिक मध्ये येतोय, तिथेच फेशियल करतोय, तुमचंच क्रीम वापरतोय, पण रंगात काडीचाही बदल नाही झाला हो। उलट पैसे गेल्या चिंतेने अजून काळवंडला येतो। बघा 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 हे बघा, आमची कंपनी आणि आमचं प्रोडक्ट गेली 10 वर्ष मार्केटमध्ये आणि आतापर्यंत आमच्या विरुद्ध एकही तक्रार आलेली नाहीये। अहो लोकांना वेळ नाहीये तक्रार करायला, एकदा फसतात, दोनदा फसतात, पण तिसऱ्यांदा क्रीम घेणं बंद करतात। हा वेळ आहे लोकांना तुमच्या मागे पळायला। मी तुम्हाला तोच सल्ला देतोय, आमच्या मागे फिरण्यात वेळ वाया घालवू नका, तुम्हाला काही मिळणार नाही। मिळणार नाही? मिळणार नाही काय? मिळणार नाही, मिळेल, मिळतोय। आम्हाला प्रचंड पाठिंबा मिळतोय सोशल साइट्सवर। तुम्हाला सांगतो, तुमच्या कंपनीने फसवलेल्या लोकांचे ना आम्ही एक ग्रुप तयार केला। हा बघा, हा तो ग्रुप। आणि ही लोक ना संध्याकाळी इथे येणार आहे गेटवर तुमच्या विरुद्ध मोर्चा घेऊन आम्हाला पाठिंबा द्यायला। विचार करा, ही एवढी लोक जर का इथे आली तर तुमच्या कंपनीचे काय हाल होतील? मला आजचा 1 दिवस द्या विचार करायला। दिला, आजचा दिवस दिला, घ्या। हो, उपोषण आहे ना तुमचं? अजून सुरू झालं नाहीये, आता जाऊन बसणार आहे उपोषणाला। तुम्हाला संध्याकाळपर्यंत वेळ दिला ना, तुम्ही जा। काय म्हणताय ते? दिवस रात्र उपोषण करणार। ते असं? हा 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 हा, जमते जमते, चांगलीच गर्दी जमते। बघितलं, लोक लक्ष देतात, फक्त लक्षात राहील असं काम केलं पाहिजे। हा, पण आता काय करायचं? सांगते ना उद्या। उद्या? सौंदर्य ब्युटी इंडस्ट्री मुर्दाबाद मुर्दाबाद। सौंदर्य ब्युटी इंडस्ट्री मुर्दाबाद मुर्दाबाद। व्हाइट हो जाओ, हाय हाय व्हाइट हो जाओ। हाय हाय। माझा रंग बदलला नाही, माझे पैसे परत द्या। माझा रंग बदलला नाही। माझे पैसे परत द्या। मंगेश जाधव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मंगेश जाधव तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। व्हाइट हो जाओ, हाय हाय। व्हाइट हो जाओ। हाय हाय। हॅलो हॅलो मॅडम, मंगेश बोलतोय। अहो अजून किती वेळ लागणार आहे? अहो अलंकार बोलतोय ना मॅनेजरशी। हो मॅडम, 1 तास झाला हो। खूप जोरात भूक लागली आहे। मग तुम्ही गपचूप काहीतरी खाऊन घ्या ना। हो मॅडम, इथे किती गर्दी जमली आहे माहितीये? अहो एकटा पण सोडत नाही तो मला। बरं ठीक आहे, मी बोलते अलंकारशी। हो मॅडम, लवकर सांगा ना, खूप जोरात भूक लागली आहे, प्लीज। अहो तुम्हाला गोरं व्हायचंय ना, मग जरा थांबा ना, धीर धरा। हा ठीक आहे ठीक आहे। हा मंगेश, ताबडतोब ऑफिस मध्ये, साहेब बोलायला तयार झालेत। संपली बिस्किट? तुला बिस्किट खायला नाही बोलवलं, बोलायला बोलवलं, बस। अहो पण मला भूक लागली आहे ना। बस ना, सांगतो ना। नाही सर, तुम्ही काळजी करू नका सर, मी मॅनेज करतो। ओके सर। हे बघा, मालकांनी सांगितलं त्यांना भेटायला अजिबात वेळ नाही, त्यामुळे तुम्हाला जे काही बोलायचंय ते तुम्हाला माझ्याशी बोलावं लागेल। नाही, पण आम्हाला मालकांशीच बोलायचंय। ते शक्य नाही, तुम्ही निघू शकता दरवाजा समोर। हो बॉस, मला भूक लागली आहे, काहीतरी उपाय काढा। ठीक आहे, एक उपाय आहे। खायला मागवताय? सोशल मीडियावर होणारी बदनामी टाळण्यासाठी जर आम्ही पैसे द्यायला लागलो तर दर 2 दिवसांनी कोणी ना कोणीतरी पैसे मागायला आमच्याकडे येईल, त्यामुळे ते शक्य नाही। मग काय?
उपोषण चालू ठेवायचं. आता बाहेर जेवढी लोक जमली आहेत ना त्याच्यापेक्षा दुप्पट लोक जमवू आम्ही. एक मिनिट. आपण जरा शांतपणे बोलूया. हा बॉस आपण शांतपणे बोलू ना. तुम्ही बसा ना. ते म्हणतायत तर बसा ना बॉस. बसा ना बसा. तुम्ही बोला. तुम्हाला आमचं एक छोटं काम करावं लागेल. काय? सोशल मीडियावरती तुम्हाला आमची बाजू मांडावी लागेल, तरच तुम्हाला पैसे मिळतील. म्हणजे नेमकं काय करायचं आहे? हो, सोपं आहे. आमच्या क्रीममुळे तुम्हाला फरक पडलाय असं सांगायचं. आम्ही जाहिरातीत तुमचे फोटो वापरू. आमच्या क्रीममुळे तुम्ही गोरे झालात असं सांगायचं. हो पण आधी गोरा तर झालो पाहिजे. त्याची काहीच गरज नाही. हो, टेक्नॉलॉजी खूप प्रगत आहे आजकाल. तुम्हाला फक्त तुमचे फोटो वापरण्याची परवानगी आम्हाला द्यावी लागेल. काय बंडल धंदा करताय राव. अरे काय तुम्ही बोलून घ्या. तुला तुझे पैसे मिळाल्याची मतलब ठेव, बाकी कशात पडू नको. हो पण मी गोरा तर झालो पाहिजे. ते नंतर बघ. आधी पैसे मिळतात ना तेवढे ठेवून घे. ठीक आहे. गोरा नाही तर नाही, निदान पैसे मिळाल्याचं समाधान तरी घेतो. व्हेरी गुड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून एक छोटीशी अट आहे. तुम्हाला आमच्या कंपनीची लेखी माफी मागायला लागेल. हा फॉर्मॅट आहे. पटकन एक सही करा. देन वर ऑल डन. व्हेरी गुड. तोपर्यंत बिस्किट मागवा ना. जरूर. पण त्या मंगेशला पैसे घ्यायची गरजच काय होती? काय करणार बिचारा? हे बघ, आपण त्या कंपनीच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. जर सगळेच असे पैसे घेऊन गप बसले तर आवाज कोण उठवणार? आणि किती लोकांची फसवणूक सुरू आहे ती कायम अशीच सुरू राहील. एक मिनिट. पण कसं आहे पल्ले, हे बघ, कसं बिसे काय नाही. तू त्यांची जाहिरात बघितलीस का? थांबत नाही. बघ ना. हे माहिती आहे. मी एक व्हिडिओ दाखवतो, तो व्हिडिओ बघ. आधी मी खूप काळा होतो, पण जेव्हापासून सौंदर्याच्या क्लिनिक मध्ये व्हाईट हो जाओ हे क्रीम वापरायला लागलो तेव्हापासून माझा रंग उजळायला लागला. डांबरी रस्ता अचानक सिमेंटचा व्हावा तसा मी काळ्याचा पांढरा झालो. आधी माझ्याकडे मुली ढुंकूनही पाहत नसत, पण जेव्हापासून मी व्हाईट हो जाओ क्रीम वापरायला लागलो तेव्हापासून माझ्याकडे वळून वळून बघतात. आई वडिलांनी मला जन्म दिला, पण व्हाईट हो जाओ या क्रीमने मला नवं आयुष्यच दिलंय. माझं आयुष्य तर बदललंय. तुमचंही नक्कीच बदलेल. तेव्हा वापरायला विसरू नका व्हाईट हो जाओ. लाज वाटली पाहिजे या माणसाला. अरे कंपनी तर खोटं बोलतेच, पण हा कशाला खोटं बोलतोय? आयुष्यभर काळाच राहशील म्हणाव. हा झाला कंपनीचा व्हिडिओ. आता पुढे गंमत बघ. तुम्ही आता जो व्हिडिओ पाहिला त्यात मी जसा दिसतोय तसा अजिबात नाहीये. ते सगळं खोटं आहे आणि असं खोटं बोलायचे मला पैसे दिले. मी हा असा जसा दिसतोय ना तसाच आहे. माझी आजी म्हणायची काळा रंग आहे, एकदम खरा इमानदार रंग. गेला तर पैसे परत. तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, हे व्हाईट हो जाओ हे क्रीम फ्रॉड आहे. ह्याने कोणाच्यात काहीच बदल होत नाही. माझ्यात तर नाही झालाय, तुमच्यातही होणार नाहीये. तेव्हा ह्याच्या नादी लागू नका प्लीज. आता सोशल मीडियावर हा व्हिडिओ एकदा गेला ना की काय धुमाकूळ उडतो बघा. कंपनीचा मालक नाक घासत येईल इथपर्यंत. काय कुठे? पोलीस स्टेशनला. का? तुझ्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करायला. एक मिनिट. माझ्या विरुद्ध का? कारण तुम्ही पण फसवलाय मला. एका आठवड्यात गोरा करतो म्हणे. आणि ती तर जाऊ दे, तो व्हाईट हो जाऊ कंपनीचा मॅनेजर चांगले पैसे द्यायला तयार झाला होता, ते पण गेले. मला सांगा, माझ्याकडून जबरदस्ती तो व्हिडिओ तयार करून काय मिळालं तुम्हाला? तर काय झालं? टीव्ही वाल्यांनी तो दाखवला नाही, पेपरवाल्यांनी बातमीच छापली नाही. तेलही गेलं, तूपही गेलं, अशी अवस्था झाली आहे माझी. शांत.
हे कंपनीवाले टीव्ही वाल्यांना जाहिराती देतील हे माहित नव्हतं ना, म्हणून हा सगळा प्रॉब्लेम झाला. पण तू काळजी करू नको, आपल्याला ना हा लढा कायम ठेवायचा. एका अटीवर. कोणत्या? मला पुन्हा उपोषण करायला सांगू नका, मला भूक सहन नाही होत. अरे नाही रे, उपोषण मग आता ना आपल्याला थेट मालकाला धडा शिकवायचा आहे कंपनीचा. काय राव, अजून त्या मालकाचं तोंड बघता नाही आलं आपल्याला आणि म्हणे धडा शिकवायचा आहे. मालकाचं तोंड बघण्यात कोणाला इंटरेस्ट आहे? मग तू मालकाच्या मुलाचं तोंड पाहिलंस का? नाही. हा बघ, हा मालकाचा मुलगा. हा तर माझ्यासारखाच दिसतोय. तेच, जो माणूस स्वतःच्या मुलाला गोरं नाही करू शकत तो तुला काय गोरं करणार? पण आता मी काय करू? आयुष्यभर ह्याचं तोंड बघत बसू? नाही नाही, फक्त तू नाही, आता सगळं जग याचं तोंड बघेल. लागला. हॅलो. हॅलो, हा अक्षय सर. कोण बोलतोय? मी अलंकार बोलतोय. अहो आता सोशल मीडियावर तुमची जाहिरात पाहिली. जो तुम्हाला गोरं करून दाखवेल त्याला 10 लाख रुपये मिळणार आहेत. ती कोणी सांगितलं? अहो तशी जाहिरात व्हायरल होते सगळीकडे. तुम्हाला सांगतो, माझ्याकडे ना एक जालिम उपाय. म्हणजे तुम्ही जर कसे कोळशासारखे काळे असाल ना, तर मी तुम्हाला गारगोटीसारखा चमकवू शकतो. आणि तुम्ही जर का अगरबत्ती असाल तर तुमचा पांढरा शुभ्र खडू करू शकतो मी. हे फोन ठेवा. होपलेस. ठेवला. आता मी करतो. हॅलो, कोण बोलतोय? हा हॅलो, अक्षय सर. ऐका ना, मला तुम्ही 10 लाख रुपये अजिबात देऊ नका, पण मला फक्त एक संधी द्या. मी तुम्हाला गोरं करू शकतो. हे मला नाही व्हायचं गोरं. ऐका अक्षय सर, अहो असं करू नका अक्षय सर. अहो तुमचा बाप तिथे लोकांना 200 रुपयाच्या क्रीम मध्ये गोरं करतोय आणि तुम्ही असे का बापाचं तोंड काळं करताय? हो अक्षय सर, तुम्हाला पाहिलं की कसं वाटतं माहितीये? तसं काय तुमच्या बापाचा सगळा पैसाच काळा आहे. ऐका, मला एक संधी द्या, मी तुम्हाला गोरं करतो. हे पुन्हा फोन करू नको मला. मला माहितीये तुमचा सगळा राग तुमच्या बापावर आहे. आमचं काय हो, 200 रुपयाच्या क्रीमने फसतोय. पण तुम्हाला जन्मताच बापाचा रंग मिळालाय. अक्षय सर, तुमचा बाप तिकडे जगाला चुना लावतोय. तुम्ही मला एक संधी द्या, मी तुम्हाला चुन्यासारखा पांढरा करीन. एक मिनिट अक्षय सर, फोन ठेवू नका. तुम्हाला खूप त्रास होत असेल ना, सतत फोन्स येतात त्यामुळे. काय वाईट हो जाओ कंपनीचे तुम्ही सुद्धा डायरेक्टर आहात. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा आणि राजीनामा द्या. माझ्या मुलाच्या नावाने कंपनीच्या गेटवर होर्डिंग लागते आणि तुम्हाला माहित नाही? अरे सिक्युरिटीवाले झोपले होते का सगळे? हो सर. काय? अहो सर, टाईट सिक्युरिटीच्या नावाखाली दोघेही टाईट होते रात्री. होर्डिंग तर लागणारच ना सर. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसेल ना? पोलिसांना दाखवा. दाखवलं ना. मग काय म्हणाले पोलीस? हो सर, फुटेज बघून आमच्यावरच चिडले सर. हे बघा ना. पप्पा
काय चाललंय? कसले होर्डिंग्स आहे ते? अक्षय तू काय बोलतोयस? हे सगळं मी करतोय असं वाटतं तुला? मग कोण करतंय? तुमच्यामुळेच तर होतंय सगळं. आजच्या आज बंद करा ही कंपनी. डोकं ठिकाणावर आहे तुझं? पप्पा तुम्हाला माहित नाही मला किती फोन येत आहेत ते. सगळीकडे व्हायरल झाली ही पोस्ट. सगळे फोन करून मला म्हणतायत मी तुला गोरा करतो, मी तुला गोरा करतो. बापाच्या नादी लागू नको म्हणतात. प्रताप, हे सगळं आताच्या आता थांबायला हवं. तो पोलिसांना कळव. सर पण पोलीस काय करतील यात? ज्याने हा प्रचार चालू केलाय त्याला ताबडतोब अटक व्हायला हवी. सर आधी 1-2 लोक होते तोपर्यंत ठीक होतं. आता 8,000 लोकांचा ग्रुप झालाय त्यांचा. अहो पोलीस कोणाला म्हणून आत टाकणार? सॉरी सर, पण आपण आता काहीच करू शकत नाही. पण त्यांचं कोणीतरी लीडर असेल ना? आहे ना, पण जोपर्यंत त्याला नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत तो मागे हटणार नाही सर. त्याला फोन लाव. ओके. यार पल्ले आता खूप वेळ झालाय. मी सांगते ना, त्यांचा फोन येणार म्हणजे येणार. मॅनेजरचा फोन आहे. दे, मी बोलते. हॅलो, सौंदर्य ब्युटी इंडस्ट्रीचा मॅनेजर प्रताप पाटील बोलतोय. हा बोला. मंगेश आहे? मंगेश सर ते बिझी आहेत. जे काय बोलायचं ते माझ्याशी बोला. अच्छा, 1 मिनिट, आमच्या मालकांशी बोला. सर त्यांच्या वतीने कोणीतरी बोलत आहे. हॅलो, हा येस बोला ना. मी तुम्हाला नुकसान भरपाई करून द्यायला तयार आहे. नुकसान भरपाई? त्यांना नको आहे नुकसान भरपाई. मी तुम्हाला 10 लाख रुपये देतो. 10 लाख? त्यांच्याकडे बघून वाटत नाही ते तुमचे पैसे घेतील. नको आहेत हे काय, तेच सांगतायत की त्यांना नको आहेत पैसे. मग आणखी काय हवंय? कर्ज, त्यांना कर्ज हवंय. कर्ज? कर्ज मी कुठे काय पळू? हा, ते त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करतायत ना, त्याच्यासाठी त्यांना कर्ज हवंय. तुम्हाला जास्त पैसे हवेत का? नाही नको, फक्त 5 लाख रुपये हवेत. पण मी तुम्हाला 10 लाख रुपये देतोय. नको आहेत, जेवढे फेडता येतील ना तेवढेच द्या, आणि ते पण कर्ज म्हणून. घ्या मंगेशराव, घ्या घ्या घ्या. आणि लवकरात लवकर स्वतःचा असा व्यवसाय सुरू करा. नाही पण हे पैसे मला नाही फेडता आले तर? असं कसं नाही फेडता येणार? कधी ना कधी तू हे पैसे फेडशीलच. पण काय, त्यांनी जर हे पैसे फुकट दिले असते तर ते तू आयुष्यभर फेडू शकला नसतंस. कायम डोक्यावर ओझं असतं ना याचं. पण नाही, पण मला एक गोष्ट कळत नाहीये, हे एवढं सगळं तुम्ही माझ्यासाठी का केलं? कसं आहे ना मित्रा, तुझ्या डोक्यात एक गोष्ट कायमची बसली होती. ती म्हणजे मुली फक्त गोऱ्या मुलांनाच लग्नाला होकार देतात. तसं नाही. मुली स्वतःला असा जोडीदार शोधत असतात ना की जो कर्तृत्ववान आहे. आणि जेव्हा ही गोष्ट सगळ्या जगाला कळेल ना, तेव्हा असे गोरं करण्याचे काळे धंदे बंद होतील. आणि तू भारी दिसतोस मित्रा. तुझ्यातनं फक्त जर आत्मविश्वास कमी आहे, आणि आत्मविश्वास असल्याशिवाय माणूस सुंदर दिसत नाही. जेव्हा तुला स्वतःला असं पटेल ना की तू स्मार्ट आहेस, तेव्हा सगळ्या जगाला पटेल. पण एक गोष्ट क्रीमवाल्यांना पण पटली असेल. कोणती? आपला नाद करायचा नाही.